हाय गाईज, मी तुमचा लाडका मेहू सब आणि आता मी निघालो आहे एका गरबामध्ये मला अँकरिंगचं काम मिळालं आहे आणि त्या कामासाठी मी चाललो आहे. मी अँकरिंगसुद्धा वेळप्रसंगी करतो आणि आज जाऊया गरबामध्ये अँकरिंग करायला. मी जसं माझ्या नावाप्रमाणे मेहू सब म्हणजे सगळ्याच गोष्टी करत असतो, सो मी अँकरिंगसुद्धा करतो आणि त्यासाठी आज चाललो आहे अंबरनाथमध्ये एका ठिकाणी. भेटूयात. मी अंबरनाथमध्ये ज्या ठिकाणी आहे तो भाग ग्रीन सिटीच्या जवळचा भाग आहे हा पूर्ण. इथे विश्वजित मेडोज, परत हे आहे GBK ग्रुपचं जे हे दिसते, हे सगळं विश्वजित मेडोज वगैरे वगैरे सगळ्या अशा GBK ग्रुपच्या साईट्स इथे जास्त करून आहेत. आणि हा अंबरनाथ ईस्टला आहे आणि हा समोर जो दिसतोय ना तो स्टेज आहे जिथे मी आज अँकरिंग करणार आहे. सो बघूया आता सगळे जमलेत का. अजून रस्ता बंद नाही केला म्हणजे कार्यक्रमाला लगेच सुरुवात नाही होणार, पण लवकरच होईल सुद्धा. कालसुद्धा मी इथे अँकरिंग केली, पण काल मी व्लॉग बनवला नव्हता आणि आज मी व्लॉग बनवतो आहे. सो आता मी आलो आहे. सो गाईज, स्टे ट्यून विथ मी. गाईज, मी आत्ता आलो आहे स्टेजवर आणि तुम्ही बघू शकता इथे मागे देवी बसलेली आहे आणि गरबामध्ये इथे लाईव्ह परफॉर्मन्स करतात साई श्रद्धा बँड, साई श्रद्धा ऑर्केस्ट्रा म्हणून आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे ते आहेत. दादा हाय करा सगळे. बघा, खूप अप्रतिम बीट्स असतात. मी जेव्हा मधल्या काळात फ्री असेल ना तेव्हा त्यांचं शूट करेन आणि ब्लॉगमध्ये टाकेन, नक्की बघा. संध्याकाळी 7 वाजता सांगितलेलं. हाय कर, नाव काय तुझं? तुकाराम. सुंदर नाव आहे तुझं. तर हा तुकाराम इकडे स्टेजवर म्हणजे उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे काल सांगितलं होतं की आज संध्याकाळी 7 वाजता डान्स कॉम्पिटिशन आहे, पण अजून तसं कुणी आलेलं नाही. बघू कशी सुरुवात होते. तर साई श्रद्धा बीट्स म्हणून आहेत, यांचा चॅनलसुद्धा आहे इंस्टाग्रामला. आणि आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया की ते नेमकं कशा प्रकारे रिहर्सल करतात या सगळ्याची, किंवा कसे हे कलाकार सगळे एकत्र येतात आणि मग कशा प्रकारे गरबा असो किंवा अजून कुठकुठले कार्यक्रम असतील त्याच्यात वाजवतात. आपण सगळं त्यांना विचारूया. नमस्कार. मला सांगा ना की कसं, म्हणजे तुम्ही सगळे एकत्र कधी येता आणि मग कसं रिहर्सल वगैरे केली जाते? म्हणजे आम्ही 12 महिने सगळे सोबतच असतो. हां. आणि दांड्या वाजवायच्या पहिले आमची 15-20 दिवस रिहर्सल असते. अच्छा. आणि तेव्हा सगळं एकत्र रिहर्सल वगैरे. मग 15-20 दिवसाच्या रिहर्सलमध्ये एवढी सगळी गाणी सेट होतात तुमची? होतात. आणि सगळे वाजवणारे प्लेअर म्हणजे एकदम व्यवस्थित सगळे. रोटो प्लेअर पण चांगले, आपले कीबोर्डिस्ट पण चांगले. हां. ते स्वतः कच्चे वाजवतात. नाईस. अच्छा. आणि ते मी म्हणजे असं अजून कुठकुठल्या कार्यक्रमांमध्ये किंवा अजून तुमचं काय इंस्टाग्राम हँडल वगैरे काय तुमच्या? इंस्टाग्रामला आहे ना की साई श्रद्धा बीट्स म्हणून. मी पण सांगितलं आहे, पण तुम्ही सांगितलेलं जास्त बेटर आहे. आणि हे सगळेच अप्रतिम वाजवतात. आता मला ह्यातल्या काही इन्स्ट्रुमेंटची नावही माहिती नसतील, जसं आता ह्याला काय म्हणतात आय डोंट नो. हां, रोटो. हे पण रोटोच आहे का मग? ओके. आणि हे सगळे हे सेम 3 रोटो. हा कच्ची ढोल, कीबोर्ड आहे, कॅशिओ बोलतात. ह्याला काय म्हणतात? कॉन्सेट. ताशा आहे. काल शेवटी ताशाचं पण जी काय कमाल वाजलं होतं मी. ओके. नाही तुम्ही सगळे खूप भारी आहात. मी काल खरंच ऐकलं तुमचं, म्हणजे सगळे बीट्स, आणि मी स्वतः नाचत होतो नंतर म्हणजे माईक हातात घेऊन पण. सो एवढं एन्जॉय केलं मी. आमचं काम नक्की वाटलं पब्लिकला नाचवायचं, कारण आम्ही हळद, बड्डे वगैरे सगळं, लग्न काय असेल सगळं आपलं. कारण आम्हाला अनुभव पण आहे भाऊ आमच्या जुने, यांना बघूनच आम्ही शिकलो. केलं ना कशा प्रकारे हे सगळे एकत्र येतात, रिहर्सल करतात आणि त्यानंतर मग असे मोठमोठे कार्यक्रम ते वाजवतात आणि लोकांना नाचवतात. अक्षरशः काल मी स्वतः नाचायला लागलो होतो नंतर. तर मी म्हटलं की हे नक्की व्लॉगमध्ये आलं पाहिजे. काल मी व्लॉग नाही केला कारण वेळ फार कमी होता, पाऊस खूप जास्त होता, आधीच माणसांना नाचायला नसतं मिळालं म्हणून. पण आता ह्या सगळ्यांशी बोलून इतकं भारी वाटलं आहे. दादा, माझ्या चॅनलला पण प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा यूट्यूबवर ब्लॉग चॅनल आहे मेहू सब नावानी, MAINHOONSAB, सब मेहू सब.
तर त्याला पण फॉलो करा. मी पण माझ्या फॉलोअर्सना सांगेन की जेवढे माझे फॉलोअर्स आहेत त्यांनी प्लीज साई श्रद्धा बीट्स म्हणून इंस्टाग्रामवर त्यांचा हँडल आहे, तर त्यांना नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. साई श्रद्धा बीट्स कल्याण पूर्व, कोळसेवाडी कल्याण पूर्व. सो नक्की त्यांना मी त्यांच्याकडून तो हँडल घेऊन मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकेन, नक्की फॉलो करा. आता आपण आहोत या स्वराज्य युवा मित्रमंडळ नवरात्रोत्सव 2025 जिथे मी आज अँकरिंग करणार आहे. तर तिथले अध्यक्ष स्वप्नील जाधव हे स्वतः ॲडव्होकेट आहेत. आणि मला एक सांगाल का फक्त की ह्या मित्रमंडळाला किती वर्ष झाली आहेत आपल्या? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे आपलं 3रं वर्ष आहे. माननीय विश्वजितदादा करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून आपण गेले 3 वर्षापासून आपलं स्वराज्य युवा मित्रमंडळ यांच्यातर्फे आपल्या मोरोलीपाडा ग्रीन सिटी परिसरातील सर्व भाविकांना, सर्व नागरिकांना आणि सर्व युवकांना नवरात्रीचा आनंद घेता यावा या कारणास्तव आपण हे मंडळ चालू केलेलं आहे. आता मंडळाचे उपाध्यक्ष आणि खजिनदार सुद्धा आलेत, तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. सर्व नागरिकांसाठीच तसेच युवकांसाठीच आत्ता सांगितल्याप्रमाणे मोरोलीपाडा परिसरातील सर्व भाविकांना, नागरिकांना बाहेर जावं लागत होतं. तर त्याचा विचार करून विश्वजितदादा करंजुले पाटील यांनी स्वतःहून इथं नवरात्री आपण चालू करू या विचार करून या विचाराला अंमलात आणण्यासाठी उदय शेट्टी आणि कुलदीप गिरी या दोघांनीही हा विचार केला आणि आम्ही तिघांनी नंतर विचार करून दादांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवात केली. आणि आज 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्या स्वराज्य युवा मित्रमंडळाला. आणि पहिल्यापासून अगदी जोशो उल्हासात कार्यक्रम हा साजरा होतोय. आपण गर्दी रोजची पाहतच असाल. सर्व लोक स्वतःहून आनंदाने आणि उत्साहाने खेळायला येतात. तो प्रतिसाद त्या लेवलचा भेटतोय आणि तो प्रतिसाद जो भेटतो तो सर्व असलेल्या सदस्यांच्या सहकार्यातून झालेला आहे. आता इथून पुढं आमचे उपाध्यक्ष आणि उदय शेट्टी जे खजिनदार आहेत पहिल्यापासून ते सांगतील. तर पहिले आपण उपाध्यक्षांकडून जाणून घेऊया कसं काय, म्हणजे किती वर्ष, कसं, आणि मग तुम्ही कसा प्रवास केला इथपर्यंत? तर आम्ही जसं शाळेत होतो तसं इकडे गरबाच व्हायचा नाही, तर आम्ही खेळायला स्टेशनला वगैरे जायचो, कॉलेजला होतो. मग आम्ही असंच आमच्या डोक्यात विचार आला की आपल्या एरियातले पण बरेच लोक, आम्ही रात्रीचं इथं उभं राहायचो चौकामध्ये, तर बरेच लोक बाहेरून खेळून यायचे. मग आमच्या डोक्यात विचार आला की आपण स्वतःच इथं हा गरबा उभारला पाहिजे, म्हणजे आपल्या लोकांना इथंच खेळायची हे होईल, त्यांना लांब जायची गरज पडणार नाही आणि आपल्या एरियामध्ये एक मोठा प्रोग्राम होऊन जाईल. त्याच्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा गरबा हे करायचं ठरवलं. आणि मग बजेट वगैरे या सगळ्या गोष्टी आपण खजिनदारांनाच विचारूया. कसं काय तुम्ही वर्गणी वगैरे किंवा काय कसं कशा स्वरूपात असतं? वर्गणी म्हणजे आता जेवढे दुकानं तेवढे आम्ही काढतो आणि मंडळाचे पोरं पण काढतात. तसंही असं मागं पुढं बघितलं तर दादा सगळे आम्हाला खर्च करतात. पण सौपुष्टीने जे देतात ते घेतो, नाही तर नाही घेत. पण पहिल्या वर्षी काय झालेलं, आम्ही पोरं इथं बसायचे तर सगळे बिल्डिंगवाले बोलायचे मी इथल्या बसण्यापेक्षा गरबा चालू करा, आम्हाला रोटरी क्लब या वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं. तर आम्ही हा विषय दादाकडे मांडला. दादा बोलतो चालेल पुढच्या वर्षीपासून तुम्ही चालू करा. असं 3रं वर्ष आहे. आता पुढच्या वर्षी आम्ही दहीहंडी पण चालू करतो आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदारांशी आपण बोललो. ते ज्या दादांचा उल्लेख करत आहेत ते दादा म्हणजे माननीय विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील. आणि ते तुम्हाला सांगतो इथलं एक जिगरबाज धडाडीचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या अंडर त्यांनी जे काही सुरुवात केली आहे. काल मी स्वतः प्रत्यक्षात बघितलं. इतका पाऊस असूनसुद्धा गर्दी एवढ्या जोरजोरात नाचत होती. मुळात मला माझी ओळखसुद्धा करून द्यायला मिळाली नाही. इतका वेळ नव्हता कारण पावसामुळे फार वेळेचा अभाव होता. आज पाऊस थोडा कमी दिसतोय आणि आज मी माझी ओळखसुद्धा करून देणार आहे सगळ्यांना. हे दादा वगैरे मला ओळखत नसतील तर माझ्या व्लॉग चॅनलला फॉलो करण्यासाठी मैं हूँ सब हां या व्लॉग चॅनलला तुम्ही फॉलो करा. आणि तुमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांपासून ते तुमचे जे पुढारी किंवा जे कोणी असतील त्या सगळ्यांना सांगा मला फॉलो करायला. अशा प्रकारची तयारी आहे बघा, तुम्ही बघू शकता. सुंदर अशी लाईटिंग. आणि ही लाईटिंग इथून जो रस्ता पूर्ण जातो ना त्या पूर्ण रस्त्यावर लाईटिंग आहे. आता लवकरच आरतीला सुरुवात होईल आणि आरती झाल्यावर मग कार्यक्रमाला सुरुवात होईल.
आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण आहे ना. तो 2.5 वर्षाचा. गणपती बाप्पा सुद्धा भेटीला आले. आज तर असं बेटा सगळ्यांना आशीर्वाद द्या बाप्पा. महाकालीचं रूप धारण केलं. नाव काय तुझं? स्वरा हेमंत क्षीरसागर. ओके. आणि सुंदर असं रूप धारण केलंय तिने.